नवी दिल्लीतल्या थंडीत राजकीय वातावरण मात्र तापलंय। राजधानी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये खलबत झाली। मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीच्या निमंत्रकावरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीला निमंत्रक नेमण्याची मागणी केली। एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये। या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, आता शरद यादव होते, तर ते कोणतरी निमंत्रक लागेल। इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळी काँग्रेसनं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती सूत्र दिली होती। त्यानंतर नितीश कुमारांनी देशातील प्रमुख भाजप विरोधी पक्षांना इंडिया आघाडीच्या छत्राखाली एकत्र आणले। त्यामुळे इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी नितीश कुमारांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती। पण ऑगस्ट महिन्यामध्ये नितीश कुमारांनी त्यातून माघार घेतली। त्यानंतर इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदावरून चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरेंनी बैठकीपूर्वी या वादाला तोंड फोडलं होतं। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांच्या जेडीयूनं पाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली। अगर सच में जीत चाहिए तो फिर एक निश्चय चाहिए, एक नितीश चाहिए, अशा प्रकारचं घोषवाक्य त्या बॅनरवर पाहायला मिळालं। इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाकरता एक प्रकारे जेडीयूनं नितीश कुमार यांचं नावच पुढे केलंय, तर इकडे समाजवादी पार्टीनं अखिलेश यादव यांच्या नावाकरता आग्रह धरला होता। इंडिया आघाडीत निमंत्रक पदावरून जोरदार रस्सीखेच रंगल्याचंच यावरून बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।